बॉम्बे हायकोर्टची भरती प्रक्रियेतील अपडेट आपण पाहत आहोत. त्यामध्ये डिटेल नोटिफिकेशन पाहणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, हायकोर्ट भरती प्रक्रियेमध्ये एकूण 5 वर्गाचे पद भरली जाणार आहे. त्यामध्ये सर्वात महत्त्वाचे म्हणजे स्टेनोवरती भरलं जाणारं स्टेनो हायर ग्रेड आणि स्टेनो लोअर ग्रेड. स्टेनो हायर ग्रेड या पदाच्या एकूण 19 जागा भरल्या जाणार असून त्यापैकी 9 जागा ह्या मुंबई उच्च न्यायालयासाठी भरल्या जाणार आहेत. तर नागपूर खंडपीठासाठी एकूण 2 जागा भरल्या जाणार असून संभाजीनगर खंडपीठामध्ये 8 जागा भरल्या जाणार आहे. आता स्टेनोग्राफर हायर ग्रेड या पदासाठी कोणते विद्यार्थी पात्र असणार आहेत अर्ज करण्यासाठी? तर ज्या विद्यार्थ्यांची 100 ही शॉर्ट हँड स्पीड झालेली आहे आणि टायपिंग इंग्लिश 40 झालेली आहे, असे विद्यार्थी हे स्टेनोग्राफर हायर ग्रेडसाठी पात्र असणार आहे. स्टेनोग्राफर लोअर ग्रेडसाठी जे विद्यार्थी इलिजिबल असणार आहेत त्यांचं शॉर्ट हँड स्पीड 80 झालेलं पाहिजे आणि त्याचप्रमाणे टायपिंग ही 40 इंग्लिश झालेली पाहिजे. या संदर्भामध्ये एकूण 57 पदे भरली जाणार आहेत लोअर ग्रेडची. त्यामध्ये मुंबई उच्च न्यायालयामध्ये एकूण 44 पदे भरली जाणार असून नागपूर खंडपीठामध्ये 4 पदे भरली जाणार आहे, तर संभाजीनगर खंडपीठामध्ये एकूण 8 पदे भरली जाणार आहे. त्याचप्रमाणे क्लॅरिकल सर्वात जास्त जागा या क्लॅरिकल पदाच्या भरल्या जाणार आहेत. त्यामध्ये 1332 जागेची ही जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. यामध्ये ज्या विद्यार्थ्यांचं ग्रॅज्युएशन आणि टायपिंग झाले आहे असे विद्यार्थी क्लॅरिकल या पदासाठी पात्र असणार आहेत. यामध्ये एकूण 830 जागा ह्या मुंबई उच्च न्यायालयासाठी भरल्या जाणार असून त्यापैकी 166 जागा ह्या नागपूर खंडपीठासाठी भरल्या जाणार आहेत. त्याचप्रमाणे 336 जागा ह्या संभाजीनगर खंडपीठासाठी भरल्या जाणार आहेत. आता क्लॅरिकल पदाचे एक्झामचा पॅटर्न कसा असणार आहे? तर आधी स्कॅनिंग टेस्ट होणार आहे, त्यानंतर तुमची टायपिंगची टेस्ट घेतली जाणार आणि त्यानंतर मुलाखत घेऊन अंतिम सिलेक्शन केलं जाणार आहे. त्यानंतर शेवटचे म्हणजे ड्रायव्हर आणि पिऊन हे पण पदभरती क्लास 4 दर्जाची पदं पण भरली जाणार आहेत. यामध्ये एकूण ड्रायव्हरचे 37 पदे असणार आहेत. त्यापैकी मुंबई उच्च न्यायालयासाठी 26 पदे आहे, तर नागपूर खंडपीठासाठी 5 पदे भरली जाणार आहे, तर संभाजीनगर खंडपीठासाठी 6 पदांची भरती राबवली जाणार आहे. तर प्यून या पदासाठी एकूण 887 पदं रिक्त आहेत. यापैकी सर्वात जास्त पदं हे मुंबई उच्च न्यायालयामध्ये म्हणजे 570 पदं भरली जाणार असून यामध्ये 115 पदे हे नागपूर खंडपीठासाठी तर 202 पदे हे संभाजीनगर खंडपीठासाठी भरली जाणार आहेत. तर यामध्ये सर्वात जास्त जागा ह्या मुंबई उच्च न्यायालयामध्ये भरल्या जाणार आहेत. त्यामुळे जास्तीत जास्त अर्ज हे मुंबई उच्च न्यायालयासाठी येण्याची शक्यता आहे. पण ज्या विद्यार्थ्यांचा अभ्यास बऱ्यापैकी आहे, म्हणजेच ऑलमोस्ट ज्या विद्यार्थ्यांनी या आधीचे हायकोर्टचे किंवा जिल्हा न्यायालयाचे पेपर दिले आहेत ते विद्यार्थी नागपूरसाठी किंवा संभाजीनगर खंडपीठासाठी पण अप्लाय करू शकतात. म्हणजे ज्यांचा तगडा अभ्यास आहे ते विद्यार्थी इथून पण पोस्ट मिळवू शकतात. आता या पदासाठी एज लिमिट महत्त्वाचं आहे. म्हणजे ओपन प्रवर्गासाठी 21 ते 38 वर्षापर्यंतचे विद्यार्थी या पदभरतीसाठी ऑनलाईन स्वरूपामध्ये अर्ज करू शकतात. तर उर्वरित म्हणजेच ओबीसी, SC/ST प्रवर्गातील उमेदवार यांना 5 वर्षांची सूट देण्यात आली आहे. म्हणजेच 43 वर्षापर्यंत हे विद्यार्थी अप्लाय करू शकतात. आता ऑनलाईन ॲप्लिकेशन भरण्याची दिनांक ही 15 डिसेंबर ते 5 जानेवारीपर्यंत असणार आहे. जे विद्यार्थी या पदभरतीसाठी पात्र आहेत अशा उमेदवारांनी नक्कीच हायकोर्ट भरतीमध्ये अप्लाय करून आपलं सरकारी पद मिळवण्याचं स्वप्न पूर्ण करू शकतात.